भाजपनं जोगेश्वरीवर दावा केला असेल तर चांगली बाब, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं। जोगेश्वरी विधानसभेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, तो मला मान्य असेल असंही वायकरांनी म्हटलंय। रवींद्र वायकर आपल्या सोबत आहेत। सर, जोगेश्वरी विधानसभेवरून बातम्या ज्या आहेत त्या समोर येत आहेत। भाजपने सुद्धा दावा जो आहे तो या विधानसभेवरती केलेला आहे। भाजपचे स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आलेत, त्यांनी दावा केलाय। तुमचं काय मत आहे? मत चांगलं आहे माझं की भाजपने खूप चांगलं काम केलं होतं लोकसभेला। म्हणजे कोणालाही बोट दाखवण्याचं मला हे म्हणजे मी दाखवलेलं नाही आहे। आणि जो त्यांनी दावा केला आहे, त्यांनी मागणी केलेली आहे, वरिष्ठ जो निर्णय देतील तो मला मान्य आहे। त्यामुळे मी कधीच दावा केलेला नाही, तेव्हाही केलेला नाही आणि आताही करत नाही आहे। जो वरिष्ठ निर्णय देतील, भाजपानं दिलं तर भाजपच्या उमेदवाराला निवडून आणणं हे माझं कर्तव्य असेल। आमच्या शिवसेनेला मिळालं वरून जे काही निर्णय होईल ते शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणं हे माझं कर्तव्य आहे। तुम्ही मात्र घरचा उमेदवार देण्यासाठी उत्सुक आहात असंही त्यांनी असं भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय। आमच्या कोणी काय म्हणतं, मी तेव्हा पण लोकसभेला इच्छुक नव्हतो, तुम्हाला माहिती आहे ना। मग तसंच आहे, मला जी पक्ष माझी जबाबदारी देईल ती पार पाडेल। ज्या पद्धतीनं लोकसभेत आता आम्ही मदत केली, आता विधानसभेला आम्हाला मदत करा असं भाजपचे सगळे स्थानिक कार्यकर्ते म्हणतात। नक्कीच करणार, नक्की करणार आहे। तुम्ही दावा करत नाही या मी अजिबात कशावर दावा करत नाही आहे। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरू, क्वीन मराठी, मुंबई।